आत्ता ज्या लोकसभेच्या जागा आहेत तुम्हाला माहिती 543 जागा आहेत आणि त्याच्यामध्ये 50% वाढ जर झाली तर त्या जागा 816 पर्यंत जाऊ शकतात। जी नवीन संसदेची इमारत झालेली आहे त्याच्यामध्ये जवळपास 880 खासदार बसू शकतात अशी व्यवस्था आहे आणि आता ही जी नवीन वाढ जर झाली तर 816 खासदार आपल्यामध्ये होत आहेत। आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे की आता लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत, विधानसभेचे 288। जर 48च्या जागी त्या ठिकाणी 50% जर जागा वाढल्या तर 72 खासदार महाराष्ट्रामध्ये येतील। त्यातले 33% या जागा महिलांसाठी राखीव असतील, म्हणजे जवळपास 33%नी विधानसभेच्या देखील जागा तितक्यात राहतील। विधानसभेची जी जागांची जी संख्या आहे ती तुम्हाला मी सांगतो। तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या जागा या 288 वरून 432 होणार आहेत। त्यामुळं आत्ता जे साधारणपणे 3 विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यांच्यामधून किमान 4 ते 5 नवीन मतदारसंघ तयार होतील आणि यामुळं अनेक नव्या इच्छुकांना संधी मिळू शकेल। लोकसंख्येनुसार जी मतदारांची समस्या वाढलेल्या आहेत त्याला तोंड देण्यासाठी नवीन खासदार, नवीन लोकप्रतिनिधी हे आपल्याला मिळू शकतील असा या पाठीमागचा हे आहे। याच्यामध्ये सगळ्यात काय होणार आहे की पुणे आणि मुंबईचं जे वजन आहे हे याच्यामध्ये अर्थात महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे। लोकसंख्येच्या सूत्रामुळे मुंबई आणि पुण्यामध्ये जवळपास मुंबईमध्ये 36 जागा आहेत त्या वाढून आणखी 36 प्लस आणखीन 8 जर जागा धरल्या त्यामध्ये वाढणाऱ्या तर तेवढ्या जागा या मुंबईमध्ये देखील वाढतील। पुण्यामध्ये 21 जागा आहेत, तिथे जवळपास 11 जागा 50% प्रमाणे वाढणार आहेत। उलट मराठवाडा, कोकण आणि यांना जो मानणारा जत, आटपाडी असा जो काही भाग असेल तो त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये येऊ शकेल। मग विशाल पाटील पुन्हा खासदार होणार नाही त्याची काळजी गोपीचंद पडळकर घेऊ शकतील असं त्यांना वाटतं आहे। असं हे सारं तर्क आहे, गणित आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये 432 जागा होतील, त्यातल्या 142 ते 145 या जागा महिलांसाठी राखीव असतील 33% या प्रमाणात। तर बघूया मुंबई उपनगर हा जो जिल्हा आहे यामधून 26 आता आमदार येतात, तिथे 39 आमदार येतील। मुंबई शहरमधनं 10 ऐवजी 15, ठाणे 18 ऐवजी 27, पालघरमधून 6 ऐवजी 9, रायगड 7 ऐवजी 11 आमदार, रत्नागिरीमध्ये 5 आमदार आहेत त्या ठिकाणी 8 आमदार निवडून येतील, सिंधुदुर्ग 3 मधून 5 असं साधारणपणे मुंबई पट्ट्याचं हे गणित आहे। आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये देखील चांगली वाढ होते आहे, 21 आता जे आमदार आहेत तिथे 32 येतील। अहिल्यानगर जिल्ह्यातून 12 ऐवजी 18, सोलापूर 11 ऐवजी 17, कोल्हापूर 10 ऐवजी 15, सांगली 8 ऐवजी 12, साताऱ्यामध्ये देखील 8च आमदार आहेत तिथे देखील 12 आमदार निवडून येतील। आता उत्तर महाराष्ट्राचं गणित काय आहे, नाशिक हा देखील मोठा जिल्हा आहे, तिथे 15 ऐवजी आता 23 आमदार निवडून येऊ शकतील। जळगावमधनं 11 ऐवजी 17, धुळे 5 ऐवजी 8, नंदुरबार 4 ऐवजी 6 असं साधारणपणे उत्तर महाराष्ट्राचं गणित आहे। मराठवाड्याचं गणित कसं असू शकेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 ऐवजी 14, नांदेड देखील मोठा जिल्हा आहे, 9 ऐवजी तिथे 14 आमदार येतील, लातूरमधनं 6 ऐवजी 9, बीडमधून 6 ऐवजी 9, जालन्यामध्ये देखील 5 ऐवजी तिथे 3 जागांची वाढ होऊन 8 आमदार येतील, धाराशिवमध्ये 4 आमदार निवडून येतात तिथे 6 आमदार येतील, परभणीमध्ये देखील 4 आमदार येतात तिथे देखील 6 आमदार येतील, हिंगोलीमध्ये 3 ऐवजी 5। विदर्भात नागपूर हा मोठा जिल्हा आहे, तिथे आता सध्या 12 आमदार निवडून येतात त्या ठिकाणी 18 आमदार निवडून येतील, अमरावती 8 ऐवजी 12, यवतमाळ 7 ऐवजी 11, बुलढाणा 7 ऐवजी 11, अकोला 5 ऐवजी 8, चंद्रपूर 6 ऐवजी 9, वर्धा 4 ऐवजी 6, गोंदिया 4 ऐवजी 6, गडचिरोलीच्या जागा 3 ने वाढून 5 होतील, भंडारा 3 ने वाढून 5 होतील आणि वाशिमच्या देखील 3च जागा आहेत त्या देखील 5 जागा होण्याची शक्यता आहे। त्यामुळं अनेक मतदारसंघांमध्ये उलथा पालट होणार आहे। अनेक तालुक्यातील छोट्या नेत्यांना देखील आता आमदारकीचं स्वप्न पाहता येऊ शकेल। याच्यामध्ये एकच भाग आहे की शहरांचा जो टक्का आहे तो टक्का आणखीन वाढणार आहे।